रेणापूर तालुक्यातील कोळगाव येथील तळ्यामधून अवैधरित्या हजारो ब्रास मुरुम उत्खनन करून विक्री करण्यात आलेला आहे। त्यासंबंधी संबंधित मंडळाधिकारी सानिया सौदागर व तलाठी दिलीप देवकते यांनी हप्तेखोरी करत या अवैध उत्खनन करणाऱ्यांना सहकार्य करून लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे या जबाबदार दोन्ही अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन 13 ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय रेणापूर या कार्यालयासमोर संभाजी आरमारच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। गेली 4 महिन्यापासून तक्रारी करून सुद्धा या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही। त्यामुळे या उपविभागीय अधिकारी कार्यालय या संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून त्या विरोधात आम्ही हे उपोषण बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवत आहोत।